एकदम गरीब परिवार आहे आणि त्यांच्या परिवारामध्ये हे भयानक मोठं नुकसान झालेलं आहे. पहिलेच ते पत्र्याच्या घरामध्ये राहतात आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा हा कुटुंब आहे. ज्यावेळेस आम्हाला हे माहीत पडलं त्यावेळेस आमचे या परिसराचे कार्यकर्ते तुषार महाजन आणि आमच्या गावाची सगळी मंडळी यांनी जो निरोप आमच्यापर्यंत पोहोचवला, तर त्यानंतर आम्ही नेहमी जिथे अशी घटना घडते तिथे सरकार केव्हा पोहोचेल याच्यापेक्षा आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून लवकर पोचलं पाहिजे. म्हणून आम्ही हे या ठिकाणी पूर्ण संसाराचा सामान त्यांचा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरकुल त्यांचं मी लवकरात लवकर शासनाकडनं मंजूर करणारच आहेत, पण उद्याच त्यांना आता राहण्याची व्यवस्था इथे होणार नाही अशी चित्र आहे. तर 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये एक नवीन टेक्निक निघालं आहे. त्या टेक्निकमध्ये आपण सिमेंट ब्रेक त्याला म्हणतात, त्या पत्राचं घर आपण लगेच त्यांचं उभं करू आणि या पावसाळ्यामध्ये ते त्यांच्या घरामध्ये राहतील अशा पद्धतीची आम्ही तयारी केलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की नंतर मदत करणे, तोपर्यंत त्या लोकांनी करायचं काय. त्याच्यामुळे किराणा असेल, त्यांची जीवनाच्या ज्या सगळ्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू आम्ही आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सगळं काही आम्ही त्यांची झीज करून काढत नाही, पण एक माझा मतदार म्हणून किंवा माझा एक नागरिक म्हणून आमदाराचं जे कर्तव्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. निश्चित भाऊ, पण बघितलं तर या दुर्घटनेमध्ये एक चिमुकला जो आहे तो बचावला आहे, कायम त्या घरामध्ये. ते सगळ्यात देवाचं आभार आहे की ही हानी भरून काढता येईल, पण जीव गेला नाही, हे देवाचे आभार आहे. देवाचे खूप आभार मानतो आम्ही की ती घटना चुकीची घडली नाही. हे आम्ही उभं करू आणि लोकांच्या आशीर्वादाने उभं करू. आम्ही पण प्रयत्न करू, पण जीवाची हानी झाली नाही म्हणून परमेश्वराचे खूप आभार. दादा, एक दत्तात्रय मगर म्हटलेले आहे की अजितदादांप्रमाणे शिंदेंचा देखील घात होऊ शकतो. नाही, आता तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. मला तरी असं वाटतं की या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण एक सहानुभूतीपूर्वक इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार आहे.